माऊ काय पाहिजे सांग तर, काय पाहिजे सांग बरं. हां पेढीगिरी दे ना म्हणून आई, सांग बरं. पेढीगिरी पाहिजे म्हणून बसली इथं मांडीवर येऊन. माऊला पेढीगिरी दिलीच नाही मी. दूध पिलं नाही आज, दिवसभर दूध पिलं नाही. पुण्याला बघितलंय मोठ्या बरणी भरलेली दिसली आहे. तेच पाहिजे म्हणायचं आता, आहे की नाही. मंदिरात आले ना मी, तर तिथं पडद्यामध्ये घुसली होती बरं का तिथं. आणि मी आले म्हणलं माधवीला, म्हणलं कुठं गेली का म्हणे माव, दिसत नाही. तर त्या पडद्यात ना करायची आहे की नाही म्हणे माव, पडद्यात ना सांगायली आहे. दिवसभर तिथंच आहे, आज पडद्यातच आहे. होय बाय, हुशार आहे. हो लय हुशार आहे, लयच हुशार आहे म्हणे माव माझं. लय गोड आहे हो ना. मांडीवर लागते बसायला. माऊ माऊ मावड्या कसं झोपलंय बघा माऊ. पेढीगिरी खाण्यासाठी रुसली आहे. पेढीगिरी खायची आहे. दूध चपाती ठेवलेली नाही पाहिजे, पेढीगिरी पाहिजे. इथं दिवाबत्ती करायला बसले, तुम्ही येऊन बसली माझ्याकडे. दिवाबत्ती करायला बसले होते मी. हा काय पाहिजे, काय पाहिजे मला बघा, काय पाहिजे. असं नाटक करून झोपले मला. तुम्ही झोपली बाई. जेवायचं जेवायचं तिला, पण पेढीगिरीच खायची आहे, दुसरं काय खायचं ना. पेढीगिरीच पाहिजे मग. दूध पाहिजे, दूध द्यायचा. दूध न ग, चपाती न ग, पेढीगिरीच पाहिजे. होय ग, पेढीगिरी पाहिजे तुला. काय पाहिजे सांग, पेढीगिरी द्या म्हणा. सांग सांग, कोण देत आहे पेढीगिरी, कोण देत आहे तुम्हा. नको बघा, सरकून सरकून बसायचंय. कसं आहे, सरकून सरकून पुढं सरकून सरकून इथंच बसायचं आम्हाला. हे बघा, भूक लागली आहे, खायचंय तर केक खायचंय, दुसरं नका. अशी तर हुशार झाली आहे की नाही. खाऊ खाऊ हागून घ्यायचंय. आणि पचन व्हायलंय का, व्हायलंय का पचन.